मैत्रिणींनो, जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न ठरते तेव्हा तिला असं वाटतं आता आपण आपल्या लग्नामध्ये खूप सुंदर दिसावं, खूप वेगवेगळ्या आपण ट्रीटमेंट घ्याव्यात पार्लरमध्ये जाऊन. पण ती इतकी गोंधळलेली असते की तिला माहीत नसते की आता आपण काय काय करावं. वेळ पण कमी असतो आणि कमी वेळामध्ये आपल्याला खूप सारी कामं करायची असतात, शॉपिंग करायची असते. शॉपिंग केल्यामुळे आपली स्किन पण आता खूप टॅन होणार आहे आणि अशी मग टॅन झालेली स्किन लग्नामध्ये आपण सुंदर दिसणार नाही. असे खूप सारे प्रश्न त्या मुलीच्या मनामध्ये असतात. मग आता काय करायला पाहिजे? तर त्यासाठी वृषाली ब्युटी पार्लर सलूनमध्ये आम्ही वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सचे पॅकेज ठेवलेले आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर कोणते कोणते पॅकेज असतात, त्या पॅकेजमध्ये किती अंतर असतं, काय काय ट्रीटमेंट दिलेले असतात, तर याबद्दलचं सविस्तर माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ब्रायडल पॅकेजमध्ये आपण तीन प्रकारच्या ट्रीटमेंट्स देतो. म्हणजे एक महिना आधीची ट्रीटमेंट असते, एक 15 दिवस आधीची आणि एक 3 दिवस आधीची ट्रीटमेंट असते. तर 15 दिवस आधीची ट्रीटमेंट घेणं मला जास्त चांगलं वाटतं. कारण कसं असतं, अगदीच तुम्ही लग्नाच्या 2-3 दिवस आधी जर पार्लरमध्ये येऊन जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर त्याचा इतका पाहिजे तितका रिझल्ट दिसत नाही. कारण की ऑलरेडी मुली ज्या असतात त्या शॉपिंगसाठी बाहेर जातात, उन्हातान्हात हिंडतात, थोडंसं मानसिक प्रेशर पण त्यांच्यावर असतं, जागरणं झालेले असतात आणि मग कसं तरी धावपळ करत कसं तरी वेळ काढत त्या पार्लरमध्ये येतात आणि फेशियल असेल, मेनिक्युअर पेडिक्युअर असेल, हेअर स्पा असेल, अशा काही ट्रीटमेंट घेतात. परंतु आहे ना, मग त्याचा कसं असतं, आपण 3 दिवसामध्ये इतकं टॅनिंग काढू शकत नाही. तर माझं असं मत आहे की मुलींनी ज्यांचे लग्न ठरलेले आहेत त्या माझ्या मैत्रिणींनी 1 महिना आधीची किंवा 15 दिवस आधीची ट्रीटमेंट घ्यावी. म्हणजे कसं आहे, बऱ्यापैकी टॅनिंग पण निघतं आणि जेव्हा तुम्ही 1 महिना आधीची किंवा 15 दिवस आधीची जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेत येतात, जेव्हा तुम्ही 3 दिवस आधीची ट्रीटमेंट घेतात ना, तर जास्त वेळ पण लागत नाही आणि तो रिझल्ट जो आहे तो पटकन येतो आणि आणि आपल्याला एक अंदाज येऊन जातो की आपल्याला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी येते का, काय येते. समजा आपण जर एखाद्या मुलीला जर ब्लीचची ॲलर्जी असेल आणि तिने कधी ब्लीच केलं नाही, तिने अगदी 2-3 लग्नाच्या 2-3 दिवस आधी जर ब्लीच केलं तर तो रॅश येतो आणि मग ती स्वतः घाबरते. जी ब्युटिशियन असते तिलाही समजत नाही आता आपण काय करावं. त्याच्यासाठी जर तुम्ही 15 दिवस आधी किंवा 1 महिना आधी जर तुम्ही थोडीशी त्या गोष्टीची जर ट्रीटमेंट घेतली की तुम्हाला एक साधारण अंदाज येऊन जातो की आपल्याला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी येते का, रॅश येतो का, मग त्याच्यासाठीचं काय सोल्युशन करायचं, त्याच्यासाठी काय उपचार करायचे, या गोष्टींचा अंदाज येतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही 1 महिना आधीची किंवा 15 दिवस आधीची ट्रीटमेंट पार्लरमध्ये घ्या. तर 1 महिना आधीच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही कोणत्या सर्व्हिसेस देतो तर याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ थोडाही स्किप करू नका. जर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण ऐकला तरच तुम्हाला ब्रायडल पॅकेजेस व्यवस्थित समजतील, नाहीतर तुम्हाला नीट त्याची माहिती कळणार नाही. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूया. तर मैत्रिणींनो, 1 महिना आधीची ट्रीटमेंट म्हणजे काय? तर समजा एखाद्या मुलीचं लग्न 20 तारखेला ठरलेलं आहे, तर तिची म्हणजे पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला ठरलेलं आहे, तर तिने ह्या महिन्याच्या 20 तारखेपासून पुढच्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत मध्ये जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये तिला या सगळ्या ट्रीटमेंट्स करायच्या असतात. तर त्यातले पहिले नंतरचे जे 4-5 दिवस आहेत ते आपण सोडून द्यायचे. म्हणजे आपल्या हातामध्ये 3 आठवडे येतात. तर त्या 3 आठवड्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या ट्रीटमेंट द्यायच्या असतात. तर कोणत्या ट्रीटमेंट द्यायच्या? तर आधी आपल्याला 3 वेळा फेशियल द्यावं लागेल. म्हणजे कसं, समजा तिने एकदा फेशियल करायचं, त्यानंतर एक 10 दिवसांनी एक फेशियल करायचं आणि लग्नाच्या 3 दिवस आधी एक फेशियल करायचं. असे तिचे 3 वेळा फेशियल होतात. त्यानंतर राहील मेनिक्युअर पेडिक्युअर. मेनिक्युअर पेडिक्युअरसुद्धा असंच मध्ये
2 वेळा मेनिक्युअर पेडिक्युअर होणार, एक लग्नाच्या 3 दिवस आधी आणि एक मध्ये 15 दिवस आधी, असं 2 वेळा मेनिक्युअर पेडिक्युअर होणार. नंतर हेअर स्पासुद्धा 2 वेळा होणार, लग्नाच्या 3 दिवस आधीच्या ट्रीटमेंटमध्ये आणि 15 दिवस आधीच्या ट्रीटमेंटमध्ये. फक्त 15 दिवस आधीची ट्रीटमेंट जी असते त्याच्यामध्ये सुद्धा असाच सिक्वेन्स असतो. फक्त आपल्याला वॅक्सिंग वगैरे जे आहे ते आपल्याला लग्नाच्या 3 दिवस आधी जे आपण ट्रीटमेंट देणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला वॅक्सिंग आणि ते द्यायचे. तर लग्नाच्या 3 दिवस आधीच्या ट्रीटमेंटमध्ये आपण फेशियल, ब्लीच, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज, हेअर स्पा, बॉडी स्पा, फुल बॉडी वॅक्सिंग, ह्या सगळ्या ट्रीटमेंट आपण तिला देणार आहे. आणि त्याचबरोबर मग आपण त्यांना ब्रायडल पॅकेजेस पण त्याच्यामध्ये देतो. त्यात हळदी मेकअप आहे, रिसेप्शन मेकअप आहे, फेऱ्यांचा मेकअप आहे. त्याच्यात मग आपल्याला ज्वेलरी वगैरे सगळं त्यांना डिसाईड करावं लागतं. कोणत्या इव्हेंटला कोणती हेअरस्टाईल करायची, कोणती ज्वेलरी घालायची, हे सगळं आपल्याला डिसाईड करावं लागतं. तर यासाठी पण आपल्याला थोडासा वेळ ठरवावा लागतो. म्हणून तुम्ही जर ब्रायडल पॅकेजेस घेतले तर ह्या सगळ्या गोष्टी करायला समजायला सोपे जातील. तर त्याचे रेटसुद्धा खूप वेगवेगळे आहे. 35,000, 25,000, 15,000, जसा पार्लरचा एरिया आहे किंवा तिथे जसे रेट आहे त्याप्रमाणे थोडेफार रेट कमी जास्त होऊ शकतात. किंवा तुम्ही कोणत्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स वापरता आहे, तुम्ही त्याच्यात अजून कोणत्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट करतायत का, केरेटिन म्हणा, स्मूदनिंग म्हणा, हायलाईट्स, अशा ज्या काही तुम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट जर करणार असाल तर त्याचे पैसे पण वाढू शकतात. तर तुमच्या क्लायंटच्या डिमांडनुसार आणि त्यांच्या बजेटनुसार तुम्ही पॅकेज ठरवू शकता. तर अशा प्रकारे आपण पार्लरमध्ये पॅकेजेस देतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडली तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.